दरवर्षी उन्हाळा तापत असतो, परंतु या उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहतो विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते। मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर उन्हाळ्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे ती अमरावतीमध्ये झालेली आहे। कारण सलग 8 दिवसांपासून पारा जो आहे तो 45 अंशाच्या वर गेलेला आहे। अमरावती जिल्ह्याला जर आपण पाहिलं तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उद्यापर्यंत हा संपूर्ण रेड अलर्ट असून त्यानंतर 26 तारखेला जे आहे ते तापमानामध्ये घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आज आणि उद्या हे 2 दिवस अमरावतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण तापमान जे आहे ते आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये तापमानाच्या आणि उष्णतेच्या झळा ज्या आहेत ते अमरावतीकरांना सोसाव्या लागत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 10 दिवसापासून जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर आहे। अमरावतीच्या हवामान इतिहासातील सर्वात मोठा उन्हाळा म्हणून जे आहे ती यावर्षीचा उन्हाळा असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। सलग 10 दिवस अमरावतीचा तापमानाचा पारा हा 45.5 अंशावर आहे। 23 तारखेपर्यंत जर आपण म्हणजे अर्थात उद्यापर्यंत जे आहे ते उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तापमान वाढलेलं आहे। त्याचे परिणामही वेगवेगळे आहेत। ज्या पद्धतीनं अमरावती शहर वाढलेलं आहे, मोठमोठे इमारती असतील, सिमेंटचे रस्ते असतील, या संपूर्ण गोष्टीमुळे जे आहे ते अमरावतीचं तापमान जे आहे ते वाढलं असल्याचं मत जे आहे ते हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये सकाळपासून जी आहे ती उष्णतेच्या जे आहे ते झळा अमरावतीकरांना सोसावा लागत आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।